Hello everyone. In the last lecture of the fermentation technology, we have already started with the media optimization, and we have seen its definitions and the different criterias of media optimization. In our this lecture, we are going to study about the methods of optimization of media. Now there are two different types of methods. One is classical method and second one is placket Burman design. We will first we'll start with the classical method of media optimization. The media optimization by classical method involves changing in one independent variable. Now whenever we study about the media, जर आपण मीडिया बघितला तर मीडियामध्ये डिफरंट टाईप्सचे कंपोनंट्स प्रेझेंट असतात. For example, different types of nutrients are present. Carbon source may be there, nitrogen sources may be there. Then different types of sugars are present. Different types of micro and macro elements are present in our nutrient media. And then we are different parameters are adjusted. For example, pH, temperature, and while performing processes to avoid the foaming problem, different types of anti-foaming agents are also supplied in the media. Now when these different types of nutrients, anti-foaming agents, or variables like pH and temperatures are adjusted, it is very important to adjust this all the parameters properly to perform our process. जर हे पॅरामीटर्स प्रॉपरली ॲडजस्टेड नसतील तर आपली प्रोसेस प्रॉपरली परफॉर्म करता येणार नाही. सो वाईल फिक्सिंग ऑल दीज फॅक्टर्स, मग ह्या फॅक्टर्स ॲडजस्ट करताना आपल्याला काय करावं लागतं, मल्टिपल नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करावं लागतात. आणि हे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करताना आपल्याला काय करावं लागतात की हे जे व्हॅरिएबल्स आहे हे व्हॅरिएबल्स डिफरंट फॉर्म्समध्ये कन्सिडर करावं लागतं. फॉर एक्झाम्पल pH आहे, मग pH रेंज आपल्याला चेंज करावी लागते. एखादा मीडिया बनवताना मग मीडियाचे काय करायचे, pH रेंजेस चेंज करायचे. डिफरंट pH रेंजेसवरती मायक्रोबियल ग्रोथ आणि त्याचं प्रोडक्शन रेट चेक करावं लागतं. मग कुठल्या pHला आपल्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ, डिझायर्ड मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ प्रॉपर होऊन ते मॅक्झिमम आपल्याला प्रोडक्ट इल्ड कॅरी आउट करून देऊ शकतं. हे चेक करण्यासाठी आपल्याला प्रत्येक रेंज pH रेंजसोबत आपल्याला काय करावं लागतं, एक्सपेरिमेंट परफॉर्म करावं लागतं. सो जनरली दिस प्रोसेस रिक्वायर्ड मोर टाईम, सो इट इज टाईम कन्झ्युमिंग ॲज वेल ॲज एक्सपेन्सिव्ह मेथड. जर लार्ज नंबर ऑफ व्हॅरिएबल्स असतील किंवा न्यूट्रियंट कंपोनंट्स मीडियामधले जर जास्त असतील तर आपले व्हॅरिएबल्स पण काय होत जातात, इन्क्रीज होत जातात. जेवढे जास्त व्हॅरिएबल्स असतील तेवढे जास्त आपल्याला काय करावं लागतील, एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करायला लागतील. सो हे एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी मग टाईम ॲज वेल ॲज कॉस्ट जी आहे ह्या प्रोसेसची ती पण काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. सो टू मिनिमाइज दिस प्रॉब्लेम वी हॅव टू perform different methods which comes under classical method. So generally this classical method involves changing of one independent variable. आपण एकच इंडिपेंडंट व्हेरिएबल काय करतो, चेंज करून आपलं जे काही मीडियाचं ऑप्टिमायझेशन आहे ते कॅरी आउट केलं जातं. Generally each possible combination of independent variable at appropriate level could require a large number of experiment. म्हणजे एक जर व्हॅरिएबल घेतलं, आता मी तुम्हाला सांगितलं pHचं, किंवा आपण एखादं न्यूट्रिएंट कन्सिडर करू. मग एखादं न्यूट्रिएंट जरी असेल मीडियामधलं तर त्या न्यूट्रिएंट सोबत आपल्याला काय करावं लागतात, त्याचे डिफरंट कॉम्बिनेशन्स घ्यावे लागतात. किंवा मग pH रेंज असेल मग 2 to 4, देन 4 to 6 किंवा 5 to 7 असेल. मग असे मल्टिपल रेंजेस जर सपोज आपण घेतल्या pHच्या, तर मग त्या प्रत्येक pH रेंजमध्ये
आपल्याला काय करायला लागतील, नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करायला लागतील. मग ते नंबर ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना हाऊ इट विल, मग त्याचे एक्सपेरिमेंट नंतरचे रिझल्ट्स काढावे लागतील आणि ते रिझल्ट्स कम्पेअर करून आपण काय करू शकतो, फायनली ॲनालाइज करू शकतो. मग फॉर एक्झाम्पल लार्ज नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स आपल्याला परफॉर्म करावे लागतील. सो कन्सिडर दॅट x is your number of levels and n is the number of variable. म्हणजे n नंबर ऑफ व्हॅरिएबल्स तुम्ही कन्सिडर केलेत एका एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना, n नंबर ऑफ व्हॅरिएबल्स. आता इथे n कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल 2, तुमच्याकडे 2 व्हॅरिएबल्स आहे किंवा तुमच्या मीडियामधले 2 कंपोनंट आहे. तर मग हे 2 कंपोनंट तुम्हाला काय करावं लागतील, x नंबर ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म करून तुम्हाला ॲनालाइज करावं लागतील. देन इट विल बी युअर मग आता जर हे x⁻n एवढे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करायचे, इट विल रिक्वायर्ड मोर नंबर ऑफ टाईम किंवा जास्तीत जास्त टाईम आपल्याला लागेल. सो जर आपण 3 न्यूट्रिएंट्स कन्सिडर केले, तीन न्यूट्रिएंट्समध्ये तुमचं फॉर एक्झाम्पल एक कार्बन सोर्स आहे, एक नायट्रोजन सोर्स आहे किंवा एक सल्फर सोर्स आहे. मग हे जे तुमचे 3 व्हॅरिएबल्स आहे, मग 3 व्हॅरिएबल्सचे 2-2 कॉन्सन्ट्रेशन जरी तुम्ही कन्सिडर केले तरी पण ते नंबर ऑफ ट्रायल्स किती होतात, या 2⁻3. मग 2⁻3 ट्रायल्स तुम्हाला परफॉर्म करावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही फायनली सांगू शकतात की कुठलं कॉन्सन्ट्रेशन ॲडिक्वेट आहे तुमच्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी. म्हणजे किती अमाऊंट ऑफ तुम्हाला कार्बन सोर्स ॲड करायचा आहे हे तुम्ही प्रॉपरली सांगू शकतात. बट जर असंच कन्सिडर केलं फॉर 3 कॉन्सन्ट्रेशन्स, 6 न्यूट्रिएंट्स असतील तुमच्या मीडियामध्ये आणि त्याचे जर 3-3 कॉन्सन्ट्रेशन घेतले, देन 3⁻6 विल बी युअर 729. मग तुम्हाला तिथे काय करावं लागतील, 729 एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करावं लागतील. अँड दिस इज नॉट पॉसिबल एव्हरी टाईम. मग 729 एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करणं एकाच प्रोडक्ट, एकाच मीडिया बनवण्यासाठी हे पॉसिबल नाही आहे. सो टू अवॉइड दिस प्रॉब्लेम देर अदर मेथड्स लाईक full factorial designs can be used. आपला इंडस्ट्रियल मेन एम काय असतो की आपल्याला कमीत कमी नंबर ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचे. आता प्रिव्हियसली आपण बघितलं की आपल्याला काय करावं लागतील, जर सपोज 6 न्यूट्रिएंट असतील, मग 6 न्यूट्रिएंटचे आपण जर 2-2 किंवा 3-3 कॉन्सन्ट्रेशन जरी घेतले तरी पण आपल्याला 729 एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करावे लागतील, जे पॉसिबल नाही आहे. आणि आपल्याला इंडस्ट्रियल लेवलमध्ये काय करायचं असतं की कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रोडक्ट प्रोड्यूस करून घ्यायचं असतं. मग आपण इथे काय करतो की आपलं जे मेन एम आहे ते एम का असतं, परफॉर्म मिनिमम नंबर ऑफ एक्सपेरिमेंट अँड डिटरमाइन द ऑप्टिमल कंडिशन. कमी एक्सपेरिमेंट करायचे आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्ट इल्ड कॅरी आउट करायचं. सो हे परफॉर्म करण्यासाठी आपण काय करतो, अल्टरनेटिव्ह स्ट्रॅटेजीज कन्सिडर करतो, ज्याच्यामध्ये आपण सिंगल इंडिपेंडंट व्हॅरिएबल न घेता मल्टिपल नंबर ऑफ व्हॅरिएबल्स म्हणजे मोर दॅन 1 व्हॅरिएबल्स चेंज करतो इन द गिवन टाईम. एखाद्या पर्टिक्युलर टाईम रेंजमध्ये मल्टिपल व्हॅरिएबल्स चेंज करून चेक केलं जातं की कुठलं कॉन्सन्ट्रेशन ॲडिक्वेट असेल आपल्या प्रॉपर मीडियाच्या ऑप्टिमायझेशनसाठी किंवा डिझायनिंगसाठी. इन द क्लासिकल अप्रोच फॉर इंडस्ट्रियल लेवल आपलं मेन एम अचीव करण्यासाठी आपण जनरली काय करतो, मग व्हॅरिएबल्स जे आहेत ते इंडिपेंडंट व्हॅरिएबल न घेता 2 ते 3 व्हॅरिएबल्स ॲट अ टाईम घेऊन आपण काय करतो, एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो. अँड इट कॅन बी कॅरीड आउट बाय फॅक्टोरियल डिझायनिंग. नाउ व्हॉट इज फॅक्टोरियल डिझायनिंग? Factorial experiment or factorial design is an experiment whose design consists of 2 or more factors, each within different possible values or levels.
एकाच एक्सपेरिमेंटमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त फॅक्टर्स घ्यायचे आणि ह्या फॅक्टर्सच्या डिफरंट लेवल्स किंवा डिफरंट कॉन्सन्ट्रेशन घेऊन एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचे. फॉर एक्झाम्पल, तुमचं एखादा आपण इथे pH रेंज कन्सिडर करू. pH रेंज असेल किंवा तुमचं कार्बन सोर्स असेल आणि टेम्परेचर, हे तुमचे 3 फॅक्टर्स झाले. मग हे तुमचे जे 3 फॅक्टर्स आहे, हे 3 फॅक्टर्स तुम्हाला काय करायचे एक्सपेरिमेंटमध्ये ॲट अ टाइम चेक करायचं. मग तुम्ही काय करायचं, तुमचं जे काही न्यूट्रिएंट असतील ते न्यूट्रिएंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज करायचं, pH चेंज करायचं, टेम्परेचर रेंज चेंज करायची. मग ॲट अ टाइम तुम्ही काय करू शकतात, सेम प्रोसेस कॅरी आउट करून हे 2 ते 3 फॅक्टर्स और मोर दॅन 2 फॅक्टर्स ॲट अ टाइम कम्पेअर करून प्रॉपर मीडिया डिझाईन करू शकतात. अँड दॅट इज नथिंग बट युअर फॅक्टोरियल डिझायनिंग और फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट. It can be defined as a design which consists of 2 or more factors, each with different possible values. And this technique was introduced by scientist Fisher in 1926. Now there are mainly 2 types of factorial design. First one is your full factorial design, and second type of factorial design is your fractional factorial designing. Now full factorial design is a design in which every setting of every factor appears with setting of every other factors. It means की जेवढे पण तुमचे व्हॅरिएबल असतील, तुमचे जेवढे पण व्हॅरिएबल्स असतील त्या प्रत्येक व्हॅरिएबलचं त्याच्यात अदर व्हॅरिएबल सोबत काय करायचं आहे, प्रॉपर सेटिंग लावून तुम्हाला एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, परत आपण इथे टेम्परेचर आणि pHचं घेऊ किंवा न्यूट्रिएंटचं घेऊ, कार्बन सोर्स आणि नायट्रोजन सोर्सचं घेऊ. मग कार्बन सोर्सचे तुम्ही सपोज 4 कॉन्सन्ट्रेशन्स घेतले किंवा 4 व्हॅरिएबल्स घेतले आणि नायट्रोजन सोर्सचे 4 व्हॅरिएबल्स घेतले. मग कार्बन सोर्सचे जे 4 व्हॅरिएबल्स असतील 1, 2, 3 अँड 4 और ABCD, कार्बन सोर्सचे तुमचे 4 व्हॅरिएबल्स आहे ABCD, अँड नायट्रोजन सोर्सचे तुमचे जे 4 व्हॅरिएबल्स असतील फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4. मग तुमचं जे कार्बन सोर्सचं A व्हॅरिएबल आहे, ते A व्हॅरिएबल्सचं नायट्रोजन सोर्सच्या 1, 2, 3 आणि 4 या 4ही व्हॅरिएबलसोबत एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा. B व्हॅरिएबलचा परत 1, 2, 3, 4 सोबत करायचा. सी व्हॅरिएबलचा परत 1, 2, 3, 4 सोबत करायचा. म्हणजे प्रत्येक व्हॅरिएबलचा त्याच्या नेक्स्ट व्हॅरिएबलसोबत एक्सपेरिमेंट परफॉर्म करणं, म्हणजे पूर्ण तुमच्या एक्सपेरिमेंटमधले जेवढे पण पॅरामीटर्स असतील त्या सर्वांचे डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स घेऊन एक्सपेरिमेंट परफॉर्म करणं इज युअर फुल फॅक्टोरियल डिझायनिंग. नाव आता हे सिम्पलेस्ट डिझाईन जरी दिसत असेल फुल फॅक्टोरियल डिझायनिंगमध्ये, तरी पण ती एवढी हायली इफिशियंट नाही आहे. बिकॉज फुल फॅक्टोरियल डिझाईन करताना आपल्याला प्रत्येक व्हॅरिएबल कम्पेअर करावा लागतो. सो इट रिक्वायर्स मोर टाईम. फॉर एक्झाम्पल, जर तिथे के फॅक्टर्स असतील, जसं मी तुम्हाला ABCD सांगितलं तसं हे, इफ सपोज के फॅक्टर्स असतील इच ॲट झेड लेवल, म्हणजे झेड लेवल ऑफ एक्सपेरिमेंट तुम्ही परफॉर्म करताय किंवा एक्स लेवल ऑफ एक्सपेरिमेंट तुम्ही परफॉर्म करताय, देन युअर फुल फॅक्टोरियल डिझाईन विल बी झेड रेज टू के. It means your number of runs, म्हणजे number of experiments you have to perform will be your y raised to x, where y is the number of levels and x is the number of factors. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 2 लेवल्स परफॉर्म करायच्या तुमच्या एक्सपेरिमेंटच्या.
आणि तुमचे फॅक्टर्स आहे 3, देन your n will be 2 raised to 3 is equal to 8. मग तुम्हाला टोटल 8 नंबर ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म करावं लागतील, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचं ॲक्युरेट किंवा त्यावेळेस तुमची फुल फॅक्टोरियल डिझाईन रेडी होईल. जनरली फुल फॅक्टोरियल डिझाईनमध्ये काय करतात की सगळे जेवढे काही पॅरामीटर्स एक्सपेरिमेंटमध्ये असतील, जेवढे काही फॅक्टर्स असतील, त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल फॅक्टरचं रिमेनिंग अदर फॅक्टर्ससोबत एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचे ॲट डिफरंट लेवल्स और डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स, आणि मग नंतर प्रॉपर त्याचं काय करायचं आहे, डिझायनिंग करायचं. नाव दिस फॅक्टर्स कॅन बी क्वांटिटेटिव्ह और क्वालिटेटिव्ह. आता हे फॅक्टर्स मग तुम्ही कॉन्सन्ट्रेशन चेंज करून घेऊ शकतात किंवा त्याची क्वालिटी चेंज करून पण यूज करू शकतात. नाव कॉन्सन्ट्रेशनमध्ये सपोज 1 ग्राम 2 ग्राम 3 ग्राम असं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन चेंज करू शकता, किंवा क्वालिटीमध्ये मग तुम्ही हायली प्युअर फॉर्ममध्ये सप्लाय करू मध्ये करायचं आहे की तुम्हाला वेस्टमधनं ते तुम्हाला न्यूट्रिएंट सप्लाय करायचे. इट डिपेंड्स ऑन द क्वालिटेटिव्ह सप्लाय ऑफ युअर फॅक्टर्स. अँड these factorial design it completely depends on the independent variables. आता तुमच्या मीडियामध्ये जे पण इंडिव्हिज्युअल कंपोनंट प्रेझेंट असतील तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल कंपोनंटवरती हे फॅक्टोरियल डिझाईन काय असते, डिपेंडंट असते. Now these are different examples of the factorial designs. This was all about full factorial design. Next type of factorial designing is fractional factorial design. आता फुल फॅक्टोरियल डिझाईन कॅरी आउट करणं स्लाइटली डिफिकल्ट जातं. जर सपोज तुमचे 5पेक्षा जास्त फॅक्टर्स प्रेझेंट आहे तुमच्या मीडियामध्ये, जर सपोज 10 न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतील तर ते हे 10 न्यूट्रिएंट्सचे एकमेकांसोबत एक्सपेरिमेंट परफॉर्म करणं स्लाइटली डिफिकल्ट जाईल आणि टाईम पण जास्त लागेल, प्लस त्याच्यासाठी लागणारा कॉस्ट काय, तो कॉस्ट पण इन्क्रीज होईल, ॲज वेल ॲज जास्त एक्सपेरिमेंट परफॉर्म करून त्यानंतर त्यांचं कंपॅरिझन करणं हे पण कसं जाईल, स्लाइटली डिफिकल्ट जाईल. सो टू अवॉइड दिस प्रॉब्लेम विथ फुल फॅक्टोरियल डिझाईन, fractional factorial design is generally used. As the number of factors or levels increases in the full factorial design, it gets slightly difficult to manage all the readings of full factorial design. So in such cases, to reduce the number of experiments, the fractional factorial design is generally used, and this fractional factorial design is used whenever the number of factors are more than 5. 5पेक्षा जर तुमचे फॅक्टर्स जास्त असतील तर तिथे आपण काय करतो, फ्रॅक्शनल फॅक्टोरियल डिझाईन यूज करून आपल्या एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असतो. So in classical approach there are generally individual कंपोनंटचं कंपॅरिझन करण्यासाठी किंवा फॅक्टर आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय करतो, क्लासिकल अप्रोच यूज करतो. त्याच्यामध्ये आपण फॅक्टोरियल डिझायनिंग बघितली. फॅक्टोरियल डिझाईनमध्ये आपण काय करतो, 2 or more कंपोनंट्स जे असतात ते कंपेअर करून प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन सेट करून आपण करण्यासाठी आपण काय करतो, फॅक्टोरियल डिझाईन यूज करत असतो. मग फॅक्टोरियल डिझाईनमध्ये 2 टाईप्स असतात. फुल फॅक्टोरियल डिझाईन ज्याच्यामध्ये आपण कम्प्लीट जेवढे पण पॅरामीटर्स असतील त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल पॅरामीटर्सचं सेटिंग करतो विथ द अदर फॅक्टर्स ऑफ ऑल द कंपोनेंट्स. ऑन द अदर हँड फ्रॅक्शनल फॅक्टोरियल डिझाईनमध्ये आपण ज्यावेळेस नंबर ऑफ फॅक्टर्स आर मोर, दॅट टाईम टू अवॉइड द प्रॉब्लेम ऑफ मोर नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स आपण काय करतो, फ्रॅक्शनल
फॅक्टोरियल डिझाईन यूज करत असतो. Now some are the basics of factorial design. Now these factorial designs are more effective or most efficient for the experiments to check the effects of two or more फॅक्टर्स. मग दोन किंवा दोनपेक्षा जास्त फॅक्टर्स जे पण अवेलेबल असतील त्या सगळ्या फॅक्टर्सचा इफेक्ट चेक करण्यासाठी फॅक्टोरियल डिझाईन्स जनरली यूज होतात. अँड we can easily compare the different possible combinations of various factors. जेवढे पण फॅक्टर्स आपल्या मीडियामध्ये अवेलेबल असतील किंवा आपल्या न्यूट्रिएंट्समध्ये किंवा फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये जे काही फॅक्टर्स आपण यूज करतोय त्या सगळ्या फॅक्टर्सचं वेगवेगळ्या कॉम्बिनेशनसोबत यूज करून त्यांचं कंपॅरिझन इझिली कॅरी आउट करता येतं आपल्याला फॅक्टोरियल डिझाईनमध्ये. Now the advantages of factorial design: it is easier to study. The combined effect of two or more factors simultaneously and analyze their interrelationship. दोन किंवा दोनपेक्षा जास्त फॅक्टर्स एकत्र चेक करण्यासाठी त्या दोघांचा एकमेकांवरती काय इफेक्ट होतो हे चेक करण्यासाठी आणि त्यांचं एकमेकांसोबत काय रिलेशन आहे हे चेक करण्यासाठी फॅक्टोरियल डिझाईन खूप हेल्पफुल आहे. इट हॅज वाईड रेंज, टाइम सेव्ह करतो, ॲज वेल ॲज त्यांचा त्या फॅक्टर्सचा एकमेकांमध्ये काय इंटरॅक्शन्स होतात ते इंटरॅक्शन चेक करण्याचे टू चेक द interaction of two or more factors, the full factorial designing is advantageous. Then the disadvantages of factorial designing: it is slightly complex when the more number of factors are involved. जर जास्तीत जास्त नंबर ऑफ फॅक्टर्स असतील तर त्यांचं रिझल्ट कम्पेअर करणं स्लाइटली कॉम्प्लेक्स प्रोसेस जातं. मग जर जास्त नंबर ऑफ फॅक्टर्स असतील तर ऑब्व्हियसली आपल्याला जास्त नंबर ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म करायला लागतील. मग एक्सपेरिमेंट जर जास्त परफॉर्म करायचे असतील तर टाईम जास्त लागणार आहे, म्हणजे वेस्टेज ऑफ टाईम, ॲज वेल ॲज एक्सपेरिमेंटल जे काही मटेरियल असेल. आता मॅक्झिमम नंबर ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचे म्हटलं मटेरियल पण जास्त लागणार आहे. इट मीन्स कॉस्ट to perform experiment will also increase. आता if there is increase in factor size, म्हणजे नंबर ऑफ फॅक्टर्स जर इन्क्रीज झाले 5, 10, 15 एवढे फॅक्टर्स जर अशा इन्क्रीज होत गेले तर जेवढे जास्त फॅक्टर इन्क्रीज होतील तेवढे जास्त आपल्याला एक्सपेरिमेंट परफॉर्म करायला लागतील, तेवढं जास्त अमाऊंट ऑफ मटेरियल यूज करावं लागेल. आणि जेवढं जास्त मटेरियल जेवढं जास्त एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करू तेवढे जास्त रिस्क किंवा चान्सेस वाढतात एररचे. सो फॉल्स रिझल्ट कॅन ऑल्सो बी ऑब्टेन्ड by using factorial designing. These are the advantages of factorial designs. Now there are few applications of factorial design. This factorial designing is generally used in the formulation and processing. Different types चे केमिकल फॉर्म्युलेशन असेल किंवा प्रोडक्ट फॉर्म्युलेशन असेल त्या फॉर्म्युलेशन प्रोसेसमध्ये किंवा मीडियाचं प्रिपरेशन असेल, मीडिया कंपोजिशन तयार करण्यासाठी असेल तिथे आपण फूड फॅक्टोरियल डिझायनिंग यूज करू शकतो. देन इन क्लिनिकल केमिस्ट्री or medicinal chemistry also full factorial design is used. In HPLCs or high performance liquid chromatography, as well as in designing the cultural medium in virological studies, and pharmacokinetic for setting the study of
pharmacokinetics parameters, the factorial design is applicable. This was all about the classical method of media optimization. In the next lecture, we will study the second method, which is Plackett Burman designing. Thank you.